आज खऱ्या अर्थाने रामेश्वराच्या आशीर्वादाने या पहिल्याच सभेला आपण सर्व उपस्थित राहिलेलो आहोत। या प्रसंगी या महायुतीच्या सभेला मंचावर उपस्थित असलेले चंदूदादा असतील, दादासाहेब जाधव असतील, दीपक बापू असतील, नाना आप्पा असतील, तिकडे आपले माजी सरपंच राजेंद्र खैरनार असतील, नामदेव खैरनार असतील, विश्वनाथराव देवरे असतील, बापू ठाकरे असतील, अंकुश ठाकरे असतील, निवृत्ती केदारे असतील, शरद पवार, सुरेश वाघ, हिरामन खैरनार, दादाजी खैरनार, प्रवीण आयरे, किशोरभाऊ आमचे जाधव, कैलास गांगुर्डे, तुळसाबाई पवार, सर्वच मंचावर उपस्थित असलेले मान्यवर खऱ्या अर्थाने आजपासून आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात आपण सर्वांच्या साक्षीने मी करतोय। भारतीय जनता पक्ष, दिनेश आयरे, शिवसेना यांनी स्टेजवर करावे। दिनेश आयरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI आठवले गट, या सर्व पक्षांच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी इथं उभा आहे। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या या मतदारसंघामध्ये आणि आपल्या विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये मोठा संभ्रम होता आणि हा संभ्रम, ही सर्व कार्यकर्त्यांची अडचण ही टाळण्यासाठी मी खरोखर प्रांजळपणे प्रयत्न केला। एवढंच मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू शकतो। कधी कधी जोरात सांगितलेलं सत्य असतं असं काही नाहीये, कधी कधी सत्य हे वेगळं असतं आणि जे जोरात सांगितलं गेलं तेच सत्य आहे असं आपण मानून चालू नये। आपण सर्वांनी मोठ्या अपेक्षेने जे स्वप्न ह्या परिसरासाठी पाहिलेलं होतं, त्याच्यासाठी मागचे 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचं मी मानस माझा जो होता तो पार पाडलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या मार्फत आपल्या ज्या काही अजून राहिलेल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आहेत त्या कशा पूर्ण होतील त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची गरज आहे। खरं तर दादा जाधव असतील किंवा चंदूदादा असतील, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मागचे 3 वर्ष जर महाविकास आघाडीची हे सरकारमध्ये जर आलं नसतं आणि सलग 10 वर्ष जर आपल्याला महायुतीचं सरकार जर मिळालं असतं तर नक्कीच आज आपल्या तालुक्यांची, दोन्ही तालुक्यांची पाण्याची परिस्थिती ही अत्यंत वेगळी असती, हे छातीटोकपणे मी तुम्हाला सांगू शकतो। पण मधल्या काळामध्ये 3 वर्ष जेव्हा सरकार नव्हतं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे प्रकल्प होते हे तिथं अडून राहिले। चंदूदादा असतील, त्यांनी तर खऱ्या अर्थाने दोन्ही तालुक्यांमध्ये पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ते झटले। तात्यांपासून त्यांना ह्या पाण्याच्या कामाचं वेड आहे आणि त्याचा पाठपुरावा ते कायम करत राहिले। पण जेव्हा खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार परत आलं तेव्हा आपले जे रखडलेले प्रकल्प होते, जलसिंचनाचे असतील, जलसंधारणाचे असतील, ह्या प्रकल्पांना कुठेतरी गती आली, कुठेतरी ते मार्गी लागले। आणि आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की याच्यातले जवळजवळ 90% आपल्या स्वप्नातले प्रकल्प आज जरी ते कृतीमध्ये आपल्याला इथं दिसत नसतील तरी कागदोपत्री त्यांची सर्व मान्यता, त्यांचे टेंडर हे सर्व झालेले आहेत। मग ज्या नारपार प्रकल्पाचा आता दादांनी त्यांच्या भाषणामध्ये उहापोह केला, तो जास्त उहापोह परत करण्याची गरज नाहीये। पण खऱ्या अर्थाने गेल्या 40 वर्षापासून या नारपार अंबिका औरंगेचं पाणी हे आपल्या पश्चिम वाहिन्यांमध्ये येईल याचे स्वप्न अनेक पुढाऱ्यांनी पाहिले, अनेकांनी त्याच्यासाठी काम केलं, अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे, अनेकांनी त्याच्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा केला, कागदोपत्र गोळा केले
बऱ्याच वेळा तर तिथं सर्वेक्षणाला जात असतानाची पण पहिल्यांदा आपल्याला माहिती असेल की एकदा दोनदा तर तिथं सर्वेक्षणाला जात असताना तिथं गाड्या जाळल्या गेल्या. म्हणजे एवढ्या प्रखर विरोधातनं हा नार पार गिरणा प्रकल्प आज खऱ्या अर्थाने त्याच्या मार्गी लागलेला आहे. हे महायुती सरकारचं खऱ्या अर्थाने आपण आभार मानायला पाहिजे. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी एक विशेष लक्ष याच्यामध्ये घातलं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली आणि आज तब्बल 7,500 कोटी रुपयाचा प्रकल्प हा आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी इथं उभा राहतोय. येणाऱ्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये हे जवळजवळ 10 TMCचं पाणी, या कुठल्या फोपट बापा नाहीयेत, याचे सर्व आता टेंडर होऊन गेलेलं आहे. हे जवळजवळ 10 TMC पाणी म्हणजे 4 चनकापूर धरणाचं जे पाणी आहे हे सुरुवातीला एकटं गिरणेतनं वाहून जाऊन गिरणा धरणामध्ये जाणार होतं आणि आपल्याला हे पाणी शिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहणार नव्हता. आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मागे लागलो. हे महायुती सरकार ज्या जून 2022 मध्ये आलं त्यावेळेस पासून पहिलं पत्र दिल्यापासून त्याला आपल्याला हे पाणी आपल्या तालुक्यात कसं वळवता येईल, कारण सुरुवातीला 2014ला जेव्हा पहिल्यांदा मी आमदार झालो तेव्हा सर्वात पहिले 4.5 कोटी रुपये आदरणीय जलसंपदा मंत्री त्यावेळेस गिरीश महाजन साहेब होते, त्यांनी आपल्या पहिल्या डिसेंबर 2014च्या अधिवेशनामध्ये हे 4.5 कोटी रुपये या नार पारच्या सर्वेक्षणासाठी मंजूर केले होते. आणि तिथपासूनचा जो होणारा प्रवास होता हा 2018-19 मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार गेलं तिथपर्यंत येऊन तो थांबला आणि महाविकास आघाडीच्या 3 वर्षाच्या सरकार आलं. त्यावेळेस आम्ही आग्रह धरला की हे जे पाणी तुम्ही मधल्या काळामध्ये हे सर्व पाणी जे तुम्ही गिरणेमधनं वाहून जाऊ देणार आहात हे पाणी आमच्या तालुक्यामधनं आम्हाला फिरवल्याशिवाय आम्ही ह्या प्रकल्पाला पुढे जाऊ देणार नाही. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचे मला विशेष आभार मानावेसे वाटतील फडणवीस साहेबांचे की त्यांनी तात्काळ दीपक कपूर साहेब जे ह्या जलसंपदा खात्याचे सचिव आहेत यांच्याकडे आमच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर 3 बैठका झाल्या. याचा पूर्ण आराखडा जेव्हा तयार करण्यात आला तेव्हा आम्ही विशेष खबरदारी घेतली की ह्या आराखड्यामध्ये आपल्या देवळ्या तालुक्यामधनं सर्वात जास्त फायदा आपल्याला ह्या पाण्याचा कसा देता येईल. चंदूदादांनी जे सांगितलं साधारणतः ह्या 10.5 TMC पाणी हे जे आता आपल्या तालुक्यामधनं जाणार आहे हे पूर्णच्या पूर्ण पाणी हे आपल्या चनकापूर राईट बँक कॅनल मधनं जाणार आहे. हे सर्व पाणी हे नार पार मधनं चनकापूर मध्ये लिफ्ट होऊन येईल, चनकापूर मधनं रामेश्वर मध्ये येईल, रामेश्वर मधनं तुमच्या परसूल मध्ये येईल आणि परसूल मधनं पुढे झाडीला जाईल आणि मग तिकडून खाली गिरणेला जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चनकापूर राईट बँक कॅनलची वहन क्षमता चंदूदादा 460 म्हटले पण ती 425 क्युसेक्स ही वहन क्षमता चनकापूर पासून होईल ती झाडीपर्यंत. हा कॅनल 12 कॅनल आपला होणार आहे 12. आणि त्याच्यामुळे ज्या स्वप्नासाठी आपला हा परिसर कायम झटत राहिला हा महायुती सरकारने आपला आज खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलंय. ते पुढच्या 2-4 वर्षामध्ये कृतीमध्ये आपल्याला हे पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच पाणी जे 48,000 हेक्टर पाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं म्हणजे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हे ओलिता खाली जे येणार आहे या 48,000 हेक्टर पैकी 32,000 हेक्टर हे आपल्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं आहे. आणि ह्या 32,000 हेक्टर मधलं 16,000 हेक्टर म्हणजे जवळजवळ 40,000 एकर म्हणजे चनकापूर वरचा पूर्ण भाग. आणि त्याचबरोबर वाढीव आपण रामेश्वर वरनं वडाळ्याला जे पाणी लिफ्ट करतोय हे वडाळ्यावरनं कापशी भिलवाड आणि असं खाली दैवड पर्यंत आपण वळून जवळजवळ 3,000 हेक्टर हे वाढीव आपलं क्षेत्र म्हणजे जवळजवळ 8,000 एकर हे वाढीव क्षेत्र आपलं ओलिता खाली येणार आहे. हे 12 ओलिता खाली म्हणजे याच्यानी देवळ्या तालुक्याचा विषय जर आपण केला तर पावसाळ्यामध्ये जे जळगावला जे पाणी सोडायचंय
तेवढंच पाणी फक्त नदीवाटी जाईल, त्याच्या पलीकडचं सगळं पाणी आपल्या या दोन्ही कॅनलनी म्हणजे चनकापूर राईट बँक कॅनलनी, चनकापूर राईट बँकच्या एक्सटेन्शननी आणि त्याचबरोबर आपण वरती जे भिलवाड पासून जे पाणी वळवलेलं आहे हे पाईपलाईनद्वारे आपले सर्व तिथले पाझर तलाव कापशी भिलवाड पासून तर दैवड पर्यंत आपल्याला भरून घेता येणार आहे आणि त्याच्यामुळे हे 40,000 हेक्टर देवळ्या तालुक्याचं बारमही झालं की ह्या तालुक्याचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही। हे खऱ्या अर्थाने आपण बघितलेलं स्वप्न हे पुढच्या 5 वर्षात पूर्णत्वास न्यायचंय, म्हणून हा खऱ्या अर्थाने अट्टहास आहे। त्याचबरोबर हे काम करत असताना जे छोटे मोठे जलसिंचनाचे प्रकल्प होते, मग जसं तुम्ही सांगितलं निमशेवडीचं 7 कोटी रुपयाचं आता हे आपलं तिसगाव निमशेवडीमध्ये पाईपलाईनद्वारे पाणी टाकण्याचं आता जी मंजुरी आपल्याला करण्यात आल्याचं पाणी आपल्याला मेशी आणि डोंगर आता सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे। जे परसूलचं आता आपण समजा रामेश्वरच्या उंची वाढवण्याचं 5 कोटी रुपयाचं तुमचं काम झालं। त्याचबरोबर मला वाटतं सर्वात महत्त्वाचा आपला एक प्रश्न फक्त मागे राहिला, ज्याच्यामध्ये कागदोपत्री मागच्या काळामध्ये खूप अडचणी येत होत्या, ते म्हणजे आपल्या चिंचवे धरणाची दुरुस्ती। या चिंचवे धरणाची दुरुस्ती आपल्याला भविष्य काळामध्ये नक्कीच होईल, हा खऱ्या अर्थाने आज मी तुम्हाला शब्द देतो। याच पद्धतीने आता तुमचं उमराणा आणि परिसर हा मोठा कांद्याची बाजारपेठ झाली आणि म्हणून आपल्या दोन्ही तिन्ही मार्केटला सिमेंटचे रस्ते व्हावे आणि म्हणून तिथं आपण वाइडनिंग करून हे सिमेंटचे रस्ते केले। तुमच्या दहिवड आणि इकडच्या परिसरामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचे कामं झाले, दळणवळणाचे मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाले, पण त्याचबरोबर या महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत या प्रभावीपणे राबवण्याचं काम पण आपल्या गटामध्ये मोठ्या प्रमाणात झालं। आज इथं माता भगिनी आज इथं उपस्थित आहे। खरं तर आपल्या परिसरामध्ये कुठल्याच राजकीय सभेला माता भगिनी येत नाही, पण मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेमुळेच आज आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत आणि ह्या मुख्यमंत्री महोदयांचे आणि महायुती सरकारचे खऱ्या अर्थाने आभार मानायला पाहिजे की जे काँग्रेसला अनेक वर्ष अनेक दशक जमलं नाही, आपल्या माता भगिनींना ज्यांनी दुर्लक्षित केलं होतं, आज त्यांना त्यांच्या हक्काचे या आपल्या माता भगिनी दिवसभर कष्ट करतात, शेतीमध्ये असेल घरामध्ये असेल राबतात, पण या कामाची कधी दखल कुठं घेतली जात नाही। यांना 1,500 रुपयाची ही जी राशी आहे ही स्वतःच्या हक्काची स्वतःसाठी कोणाकडे न मागता दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये महायुतीच्या सरकारने घेतलेला जो निर्णय आहे, मला खात्री आहे की आपल्या सर्वांची दिवाळी गोड झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या पद्धतीने तुम्ही टाळ्या वाजवताय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्यामध्ये दिसतो आहे। त्याचबरोबर आपल्याला शेतीच्या सिंचनाच्या पाण्याच्या व्यवस्था करत असताना जो आपल्याला विजेची कायमची समस्या राहायची, या विजेच्या समस्यामध्ये तू भूषण वरती आहे ना, उशिरा आलेला दिसतोय, ये इकडे वरती, कारण रामाबापूंचा आशीर्वाद आमच्या मागे कायम राहायचा। रामाबापूंची कमी ही आम्हाला कायम भासत राहणार आहे। तुझ्या रूपाने मला रामाबापूंची आठवण आली, पण या जलसिंचनाचे का आपण जेव्हा याच पद्धतीने बैस बेटा याच पद्धतीने आपण जेव्हा जलसिंचनाचे काम करत होतो
त्याचबरोबर विजेच्या तुटण्याला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागत होतं. आपल्या कुंभारड्याचं सबस्टेशनचं काम आता मार्गी लागलेलं आहे. तिथं आपण नवीन सोलर प्लांट करतोय. मला खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगावंसं वाटेल की मागच्या काळामध्ये दहिवडला जेव्हा सोलर प्लांट झाला तर आपल्या त्या परिसरामध्ये 12 तास दिवसाची वीज त्यांना आजही हक्काने मिळते. आता शिंद्याला चांदवड तालुक्यामध्ये 25 एकरमध्ये 30 कोटी रुपयाचा त्यांचा सोलर प्लांट होतोय. शिंदे, कानमंडाळ, पुरीचा काही भाग, दोडांब्याचा काही भाग यांना दिवसा 12 तास वीज हक्काची मिळणार आहे. एकीकडं महायुतीच्या सरकारने आज आपला विजेचा जो प्रश्न आहे हा 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या आपल्या शेतीच्या पंपाला 1 रुपया पण भविष्य काळामध्ये कधीच वीज येणार नाही एवढं मोठं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या काळातली आपली जी विजेची थकबाकी होती ही पण त्यांनी पूर्णपणे माफ केली. पण विजेची थकबाकी असेल, वीज बिल माफ केलं, पण त्याचबरोबर जी आपली मूळ अडचण होती की रात्री पहाटे कधी पण वीज येणार, मग रात्रीची आपल्याला वीज चालू करायला जायचं, रात्रीचं पाणी द्यायला जायचं, कधी साप विंचू याची आपल्याला कायम भीती राहायची, कधी बिबट्यांचा वावर व्हायचा. आणि याच्यासाठी रामबाण उपाय जो काढला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा सोलर सबस्टेशनचा काढला. मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये हे सोलरचे सबस्टेशन एकदा उभे राहिले की शासनाला पण वीज ही कमी दरात मिळणार आहे. म्हणून शासनाने ही खऱ्या अर्थाने हे जाहीर केली की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कधीच शेतकऱ्याला विजेचं बिल भरण्याची गरज पडणार नाही. आणि शेतकऱ्याला जर वीज, पाणी आणि रस्ते जर झाले तर आपल्या शेतकऱ्याच्या मनगटामध्ये इतकी ताकद आहे की तो कोणाशी पण सामोरं जाण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टींसाठी महायुतीच्या सरकारने खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. दुर्दैवाने आता अतिवृष्टीमध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाचे नुकसानी झाल्या. मागच्या काळामध्ये आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागलं, पण तरीही हे शासन भरभक्कमपणे आपल्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्यासाठी हे महायुतीचं सरकार खऱ्या अर्थाने सक्षम आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आज तुम्ही खऱ्या अर्थाने मला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलात, एक थोडंसं आज आपल्या विधानसभेमध्ये सामान्य माणसाच्या मनातला संभ्रम हा आज आपण मनातून काढून टाकला पाहिजे. ही मनातली आपली खुणगाठ बांधली पाहिजे. सामान्यातल्या सामान्य माणसांनी आपल्या तालुक्याच्या, आपल्या परिसराचं, आपल्या गावाचं, आपल्या विधानसभेचं हित कशात आहे हे ओळखून मतदान करायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जो मागचं 3 वर्ष सरकार नसताना आपल्याला ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलं, जे 3 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपला विकास खुंटला होता, ज्याचा बॅकलॉग आपण 2 वर्षामध्ये भरून काढला, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्या उर्वरित ज्या काही योजना असतील या सर्व अर्थाने मार्गी लावण्याचं काम, ही संधी आपण मला द्याल ही अपेक्षा मी व्यक्त करतो. येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपणच माझे पाठी राखे असं समजून मी आपल्याला आवाहन करतो, प्रत्येकाने आपल्याला आशीर्वाद मला द्यावे. येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, खात्री आहे की जेव्हा मतपेट्या फुटतील तेव्हा सर्वात जास्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कमळाला लीड हा आपल्या उमराना गटामधनं मिळेल ही आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. पुनश्च एकदा खऱ्या अर्थाने आपण खरं तर काल, मला वाटतं काल संध्याकाळी का रात्री आजची ही सभा घ्यायचं ठरलं. काल रात्री 10 वाजता संदीप सांगतोय, कारण मोठी जबाबदारी संदीपच कायम तिथं खांद्यावर घेतो. चंदू दादा आता बाकी हे बघतो, पण नियोजन खऱ्या अर्थाने संदीपला. डोंगरगावचे सरपंच देवाजी सावंत व यमन पवार चिंचोचे माजी सरपंच यांनी स्टेजवर येण्याचे करावे. यावरती या. आणि रात्री खऱ्या अर्थाने 10 वाजताच्या नियोजनाला तुम्ही लागले. प्रकाश मुरलीधर पवार चिंचवे माजी चेअरमन. आणि तरीही आपण
एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिले, याच्यावरनं मला एकच गोष्टीची जाण होते की आपला हा परिसरातला नागरिक हा सुज्ञ नागरिक आहे. तुम्हाला विकास आणि काम सोडून दुसऱ्या कुठलीच अपेक्षा तुम्हाला आपल्या लोकप्रतिनिधीकडनं नाही. आणि तेवढ्या एका गोष्टीची मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो की मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने फक्त तुम्ही सांगितलेलं काम हेच आपला प्रमाण मानून मी काम केलं, येणाऱ्या संधीमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये पण त्याच पद्धतीने काम केल्याशिवाय राहणार नाही. फक्त लागणार आहेत त्या आपल्या शुभेच्छा, लागणार आहेत त्या आपल्या आशीर्वाद. येणाऱ्या 20 तारखेला आपण मला आशीर्वाद देण्यासाठी याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि जाता जाता तुम्हाला विनंती करतो की सोमवारच्या दिवशी आपल्याला आपला फॉर्म अधिकृतप्रमाणे भरायचा आहे. आपण सर्व मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी तिथं उपस्थित राहाल, आशीर्वाद द्याल ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब.